जालना शहरातील एजे अॅनिमल प्रोटेक्शन सोसायटीच्या टीमने देवमूर्ती येथे दिले अजगर सापाला जीवदान। जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील शेतकरी किशोर म्हस्के हे शेतात गाई म्हशी चारत असताना त्यांना गवतामध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचे दिसून आले। जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक 8 ते 9 फुटाचा अजगर साप दिसून आला। त्यांनी तात्काळ एजे अॅनिमल प्रोटेक्शन सोसायटीचे सर्पमित्रांना संपर्क केला असता सर्पमित्र विशाल कांबळे, सर्पमित्र करण गंगावणे, सर्पमित्र अशोक बोबडे, सर्पमित्र विशाल इंगळे आणि आदित्य वाकेकर यांनी शेतामध्ये जाऊन अजगर जातीच्या सापाचे रेस्क्यू केले। त्यांनी आज दिनांक 9 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेतामध्ये जाऊन अजगर जातीच्या सापाचे रेस्क्यू केले। सर्पमित्राच्या टीमने अजगरास सुरक्षितपणे पकडून सापांच्या बाबतीत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली। सदरील अजगर साप पूर्णपणे बिनविषारी असून तो साप चावला तर माणसाला खूप मोठी जखम होऊ शकते। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप निघाल्यास त्यास न मारता जवळील सर्पमित्रांना तात्काळ कॉल करून सर्पमित्रांना तो साप पकडण्यास सहकार्य करावे। साप चावल्यास काय प्राथमिक उपचार करावे आणि काय करू नये याची सर्पमित्रांनी माहिती दिली। आपल्या परिसरात साप आढळून आल्यास सर्पमित्र विशाल कांबळे यांच्या 89 89 0 10 6 या नंबरवर कॉल करून सर्पमित्रांना कळवण्याचे आवाहन आज दिनांक 9 शुक्रवार रोजी सर्पमित्र विशाल कांबळे यांनी केले आहे। अरे बाप, लय खतरनाक व्हिडिओ यायला मामा, लय मोठा वाटेल तिथं बैस, व्हिडिओ मधले मोठा वाटेल ते आता थोडं मागे करा। हा मामा त्याला उचल आणि इकडे तोंड कर, तो लय मोठा वाटायला याच्यावरती। पलीकडे जाय रे। हॅलो हॅलो हा कुठून? हा हा झाला का? बरोबर इकडे घेईन त्याला थोडं ये ना इकडे आतमध्ये। हा थांब थांब बॅग मार चालतं पोझिशन मध्ये फोटो मारा नाही इकडून चालेल फोटो मारा या ना तुम्ही उभा तर मामा आयडेंटिटी कार्ड घाल दे। हात लावा 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 काका लावा व्हिडिओ काढा, व्हिडिओ मध्ये फोटो काढतोय। हा ओके फोटो मारायचे कोणाला?